लातूर जिल्ह्याचे सार्वजनिक ग्रंथालय संघाचे 41वे वार्षिक अधिवेशन वडवळ नागनाथ येथे होणार। वडवळ नागनाथ येथे अमरज्योती ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ आणि अमरज्योती ग्रंथालय वडवळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे 41वे वार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण परिसंवाद, खुली चर्चा, ठराव, वाचन इत्यादी कार्यक्रमांनी 3 सत्रांमध्ये होणार। त्याचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अमरज्योती ग्रंथालयाचे अध्यक्ष तथा अधिवेशन स्वागताध्यक्ष वैजनाथ अप्पा नंदागवळे यांनी दिली। जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचा एक भाग म्हणून सकाळी 8 वाजता आयोजित ग्रंथदिंडीचे पूजन विश्वासराव पाटील, गंगाधर अप्पा कल्याणे, राम मोती पवळे, अशोकराव खोडवे यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर ग्रंथदिंडी प्रमुख संतोष आचवले, माणिकराव हालिंगे, सुरेश राजोळे व आनंद कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ग्रंथदिंडी ग्रंथालय ते वटसिद्ध नागनाथ मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर नागुराव कुंभार आणि राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची उपस्थिती लाभणार आहे। तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वेदना काटकर, राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रामेश्वर पवार, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, कार्याध्यक्ष प्रभाकर कापसे, प्रमुख कार्यवाहक राम मेकले, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर ब्रिजमोहन झवर, उपाध्यक्ष युवराज जाधव यांची उपस्थिती राहणार आहे।